विलवडेवाडाकडे रस्त्यालगत असलेली 2 भुशारी दुकाने आणि एका सलूनमध्ये गुरुवारी मध्यरात्री चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला। ही घटना शुक्रवारी सकाळी निदर्शनास आली। चोरट्याने परशुराम दळवी, दीपक नाईक आणि अभिषेक कदम यांच्या दुकानांचे शटर तोडले होते। मात्र चोरट्यांच्या हाती मोठी रक्कम लागली नाही। केवळ परशुराम दळवी यांच्या दुकानातून 500 रुपयांची चिल्लर लंपास करण्यात आली। हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरपंच प्रकाश दळवी यांनी तात्काळ बांदा पोलिसांना याची माहिती दिली। त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत तिन्ही दुकानांची पाहणी करून पंचनामा केला। भरवस्तीत झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या काही वर्षात या परिसरात चोरीच्या घटना वाढल्या असून काही वेळा दिवसाढवळ्याही चोरी होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। चोरट्यांना अद्याप पकडण्यात पोलिसांना यश आले नसल्याने ग्रामस्थांनी कडक कारवाईची मागणी केली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल आरबी तेली यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास बांदा पोलीस करत आहेत।